धारदार तलवार बाळगणारा आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत श्रीहरी लॉन्सच्या बाजूला आढाव नगरच्या बोर्डाजवळ नाशिक रोड एक धारदार तलवार कब्जात बाळगून फिरत आहे अशी बातमी मिळाली. सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, विलास गांगुर्डे, बाळू शेळके, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे श्रीहरी लॉन्सच्या बाजूला आढाव नगरच्या बोर्डाजवळ नाशिक रोड येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम दिलेल्या वर्णनावरून मिळून आल्याने वरनमूद स्टाफने त्यास जागीच पकडले. त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव भूषण शालिग्राम खेडकर, वय 31 वर्ष असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 500 रुपये किमतीची धारदार टोकदार स्टीलची तलवार मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीविरुद्ध पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांनी भारतीय हत्यार कायदा न गुन्हा दाखल करून कारवाई केली असून आरोपीतास पुढील कारवाईकामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.